नमस्कार. आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. 12 राशीनुसार व्यक्तीच्या 15 खास गोष्टी आणि त्यामधल्या भाग्यवान राशी. मित्रमैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि त्यांची खासियत काय आहे हे पाहणार आहोत. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्ही तुमची रास कोणती आहे ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. पहिली म्हणजे मेष रास. कमी बोलणारे, गर्विष्ठ, हट्टी, प्रेम प्रकरणात नाखुश, रागावलेले, वाईट कृत्य करणारे नोकर व महिलांमुळे त्रासलेले, मेहनती, हुशार, यांत्रिक कामात यशस्वी झालेले मेष राशीचे लोक असतात. दुसरं म्हणजे मेष राशीचे लोक आकर्षक असतात. त्यांचा स्वभाव काहीसा उग्र असू शकतो. दिसायला सुंदर असतात. या लोकांना कोणाच्याही दबावाखाली काम करायला आवडत नाही. त्यांचे चरित्र स्वच्छ आणि आदर्शवादी असते. तिसरं म्हणजे बहुमुखी प्रतिमा आहे. ते समाजावर वर्चस्व मिळवतात आणि सन्मान देखील मिळवतात. चौथं म्हणजे कोणताही निर्णय घेण्यामध्ये खूप घाई करतात व हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाही. पाचवं म्हणजे या राशीच्या लोकांचा स्वभावामध्ये लाभ नसतो. इतरांना मदत करणे यांना चांगले वाटते. कल्पनाशक्ती मजबूत असते आणि ते लोक खूप विचार करतात. स्वतःचा जसा स्वभाव आहे तसा दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतात. यामुळे यांची फसवणूक होते. अग्नितत्वाचा स्वभाव असल्यामुळे क्रोध लवकर येतो. कोणतेही आव्हान स्वीकारण्याची प्रवृत्ती यांची असते. नववं म्हणजे अपमान सहजासहजी विसरले जात नाहीत. हे लक्षात ठेवले जातात. जेव्हा संधी मिळते तेव्हा ते बदला घेण्यास कमी पडत नाहीत. 10वं म्हणजे स्वतःच्या जिद्दीला चिकटून राहणे देखील मेष राशीच्या स्वभावामध्ये आढळते. तुमच्यामध्ये एक कलाकार दडलेला असतो. 11वं म्हणजे प्रत्येक कार्य करण्यास सक्षम असतात. स्वतःच्या इच्छेनुसार दुसऱ्यांना वागायला लावतात. यामुळे शत्रू निर्माण होतात. या राशीच्या लोकांना एकच काम पुन्हा पुन्हा करायला आवडत नाही. एकाच ठिकाणी जास्त वेळ राहणे चांगले नाही. नेतृत्व क्षमता उत्तम असते. दुसरी म्हणजे वृषभ रास. पहिलं म्हणजे या राशीचे चिन्ह बैल आहे आणि बैल हा स्वभावाने खूप कष्टाळू आणि साधारणपणे तो शांत राहतो. पण जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो चिडतो. दुसरं म्हणजे वृषभ राशीच्या लोकांमध्ये बैलासारखा स्वभाव देखील आढळतो. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. तिसरं म्हणजे यामध्ये कृत्तिका नक्षत्राचे 3 चरण, रोहिणीचे 4ही चरण आणि मृग राशीचे पहिले 2 चरण समाविष्ट आहे. चौथं म्हणजे पिता पुत्र यांच्या जीवनात मतभेद होतात. व्यक्तीचे मन सरकारी कामाकडे असते. सरकारी कंत्राटी कामे करून घेण्याची क्षमता असते. 5वं म्हणजे वडिलांकडे जमिनीच्या कामातून किंवा जमिनीतून उदरनिर्वाहाचे साधन आहे. व्यक्ती मुख्यतः तामसिक आहारामध्ये रस दाखवते. 6वं म्हणजे गुरुच्या प्रभावामुळे व्यक्तीमध्ये ज्ञानाचे महत्त्व निर्माण होते. जेव्हा ते बोलतात तेव्हा ते स्वाभिमानाबद्दल बोलतात. 7वं म्हणजे शिक्षण आणि त्यांचे सरकारी क्षेत्रातील काम व्यक्तीला आकर्षित करते. 8वं म्हणजे तुमच्या आयुष्यात अनेक व्यावसायिक सहली आहेत. तुम्ही तुमचे जीवन तुमच्या स्वतःच्या तत्वावर चालवता. 9वं म्हणजे मनामध्ये नेहमी एक योजना असते. अनेक वेळा ते स्वतःच्या गटामध्ये अडकतात. 10वं म्हणजे या राशीतील लोक सौंदर्यप्रेमी आणि कलाप्रेमी आहेत. कला क्षेत्रामध्ये व्यक्ती स्वतःचे नाव कमवते. 11वं म्हणजे रोहिणीच्या 4थ्या घराचा स्वामी चंद्र आहे. व्यक्तीच्या आत नेहमी चढ उतारांची स्थिती असते. ते स्वतःच्या मनाचा राजा असतं. 12वं म्हणजे चंद्र बुध व्यक्तीला अधिक कन्यादान करतात आणि आईसोबत वैचारिक मतभेदाचे वातावरण निर्माण करतात. तिसरे म्हणजे मिथुन रास. या राशीचे ही रास तिसरी आहे. राशीचे प्रतीक तरुण जोडपे आहे. ही दुहेरी स्वभावाची रास आहे. दुसरं म्हणजे मृगशिरा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणाचे स्वामी मंगळ शुक्र आहे. मंगळ शक्ती आहे आणि शुक्र माया आहे. तिसरं म्हणजे माझ्याबद्दलच्या भावना व्यक्तीच्या आत आढळतात. व्यक्ती नेहमी आपल्या जीवनसाथीकडे एक शक्ती म्हणून सादर करते. तसेच काही वेळा घरगुती कारणावरून आपापसात तणाव निर्माण होतो. 14 म्हणजे मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगामुळे स्त्रीरोग ओळखण्याची अद्भुत क्षमता या व्यक्तींमध्ये असते. 5वं म्हणजे वाहनांचे चांगले ज्ञान असते.
नवीन वाहने आणि आनंदाची साधने यांचे प्रचंड आकर्षण असते. घराच्या सजावटीकडे त्यांचा अधिक कल असतो. 6 म्हणजे मंगळामुळे व्यक्ती आपल्या शब्दाचा माणूस बनतो. 7 म्हणजे गुरु हा आकाशाचा राजा आहे. राहू हा गुरुचा शिष्य आहे. दोन्ही मिळून व्यक्तीमधील दैवी शक्ती वाढवतात. 8 म्हणजे या राशीच्या लोकांमध्ये विश्वाबद्दल जाणून घेण्याची जनक क्षमता असते. तो विमान आणि उपग्रहाविषयीचे ज्ञान वाढवितो. 9 म्हणजे राहू आणि शनीच्या संयोगाने व्यक्तीमध्ये शिक्षण आणि शक्ती निर्माण होते. व्यक्तीचे काम शैक्षणिक ठिकाणी किंवा वीज, पेट्रोल किंवा वाहनांशी संबंधित कामामध्ये असते. 10 म्हणजे प्रत्येक कामामध्ये जिज्ञासा आणि तपशील मनामुळे या राशीच्या लोकांना शोधकार्यामध्ये यश मिळत राहते आणि ते पत्रकार, लेखक, मीडिया व्यक्ती भाषांचे ज्ञान नियोजन देखील बनू शकतात. 11 म्हणजे गुरु जो ज्ञानाचा स्वामी आहे. मंगळाच्या पाठिंब्याने त्याला उच्च पदांवर आणि संरक्षण इत्यादी विभागांमध्ये नेतो. 12 म्हणजे व्यक्ती स्वतःच्या विचारांमध्ये आणि स्वतःच्या कर्णांमध्ये अडकतो. मिथुन राशीचे चिन्ह पश्चिम दिशेचे प्रतिनिधित्व करते. ज्यांचा जन्म चंद्राच्या निर्णायक कालावधीत होतो त्यांना मिथुन राशी म्हणतात. बुधाचा धातू पारा आहे आणि त्याची प्रकृती किंचित उष्णता आहे आणि थंडीने वर खाली होणार आहे. इतरांची मने वाचण्याची क्षमता, दूरदृष्टी, अष्टपैलुत्व आणि अधिक हुशारीने काम करण्याची क्षमता स्थानिकांमध्ये असते. 14 म्हणजे बुद्धिमत्तेवर आधारित कामातच व्यक्तीला यश मिळते. मत आणि बोलण्यात आपोआप जन्मलेल्या हुशारीमुळे या राशीचे लोक कुशल, मुत्सद्दी आणि राजकारणी देखील असतात. कर्क रास. पहिले म्हणजे या राशी 4थी म्हणजे कर्क रास आहे. या राशीचे चिन्ह खेकडा आहे. ही एक परिवर्तनीय रास आहे. राशीचा स्वामी चंद्र आहे. त्यामध्ये पुनर्वसू नक्षत्राचा शेवटचा टप्पा, पुष्य नक्षत्राचा 4ही चरणांचा आणि आश्लेषा नक्षत्राच्या 4ही चरणांचा समावेश आहे. कर्क राशीचे लोक कल्पनाशील असतात. शनी, रवी व्यक्तीला मानसिकदृष्ट्या अस्थिर बनवतात आणि व्यक्तीमध्ये अहंकाराची भावना वाढते. त्याला जिथे काम करायचे असते तिथे त्याला नेहमीच त्रास होतो. शनी आणि बुध मिळून व्यक्तीला बुद्धिमान बनवतात. शनी शुक्र व्यक्तीला संपत्ती देतात. शुक्र तिला सजवण्याची कला देतो आणि शनी तिला अधिक आकर्षण देतो. व्यक्ती उपदेशक बनू शकते. बुध गणिताची समज देतो आणि शनी लेखनाचा प्रभाव देतो. संगणक इत्यादींचा प्रोग्रामर बनवण्यात व्यक्तीला यश मिळते. व्यक्ती उत्कृष्ट बुद्धिमत्ता घेऊन जन्मते. पाण्यातून प्रवास करणे या व्यक्तींना आवडते. कृतज्ञ, कामुक, ज्योतिषीप्रेमी आणि सुगंधी गोष्टींचा आनंद घेणारे हे लोक असतात. तो त्यांच्या आईवर एकनिष्ठ असतो. जेव्हा खेकडा कोणतीही वस्तू किंवा प्राणी त्यांच्या पंजेने पकडतो तेव्हा तो सहजासहजी सोडत नाही. त्याचप्रमाणे लोकांमध्ये आपल्या लोकांशी आणि विचारांना चिकटून राहण्याची तीव्र भावना असते. ही भावना त्यांना ग्रहण क्षमता, एकाग्रता आणि संयम हे गुण देते. त्याचा मूड बदलायला वेळ लागत नाही. कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती खूपच तीक्ष्ण असते. भूतकाळ त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांना आयुष्यभर मैत्री कशी टिकवायची हे माहीत असते आणि ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेचे स्वामी आहेत. हे स्वप्न पाहणारी, कष्टकरी आणि उद्योजक रास आहे. बालपणात लोक सहसा कमकुवत असतात, परंतु त्यांचे शरीर वयानुसार विकसित होत जाते. कर्क कालपुरुषाच्या छातीचे आणि पोटाचे प्रतिनिधित्व करत असल्याने तेथील रहिवाशांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन अवश्य प्रेस करा. नमस्कार.